आखाड्यात आज सकाळी विजेचा शॉक लागून 54 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृत व्यक्तीचं नाव भिवाजी विठ्ठल सुपुत्रे, वय वर्ष 54 असं आहे। मिळालेल्या माहितीनुसार भिवाजी सुपुत्रे हे आज सकाळी नेहमीप्रमाणे नळाचं पाणी भरण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर जोडत होते। यावेळी मोटरमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला असल्याचं त्यांच्या लक्षात न आल्याने सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास त्यांना विजेचा तीव्र शॉक बसला। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। काही काळ ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही। त्यानंतर शेजारील एका महिलेच्या निदर्शनास ही बाब येताच तिने आरडाओरड करून नागरिकांना बोलावलं आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने भिवाजी सुपुत्रे यांना शॉकमधून बाहेर काढून शिवाज्ञा रुग्णवाहिकेद्वारे राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केला। यानंतर मृतदेहाचा शवविच्छेदन करण्यात आलं असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। भिवाजी सुपुत्रे हे शेतीमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी व अन्य कुटुंबीय असा परिवार होता। त्यांच्या आकस्मिक निधनामुळे गौटुंबा आखाडा परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात विद्युत उपकरणांचा वापर करताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहनही करण्यात येत आहे। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी।